लोकांनी मी आता यही म्हटलं, ज्याला द्यायचं आहे त्याने मत द्या, नाही तर नका. माझा अजेंडा पक्का. मी या शहराला स्वच्छ करायचा अजेंडा आहे, प्रदूषणमुक्त करण्याचा अजेंडा आहे, या शहराला देशातलं सुंदर शहर करण्याचा अजेंडा आहे, आणि या देशातल्या या शहरातल्या लाखो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं माझी प्रायोरिटी आहे. आणि मी याच्यावरच निवडणूक लढवीन, जातीपातीचं राजकारण करणार नाही. आणि मी जे चांगलं काम करेन त्याला सपोर्ट करेन. मला काय अडचण नाही, जे मला योग्य वाटतील ते मतं देतील, नाही ते नाही देणार. आता मी खूप वर्ष भोगला, काही मीच आयुष्यभर राहिलं पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे मी म्हणतो मी जे आहे ते करीन. आणि मी जनतेशी प्रामाणिक आहे, म्हणून मी नेहमी सांगतो की मी इथल्या छोट्या छोट्या कार्यक्रमाला जातो, माझ्यावर टीका होते, कटिंग सलूनच्याही उद्घाटनाला जातो आणि ब्युटी पार्लरच्याही जातो, नागपूरपुरता. बाकी भारतात माझे ठरले आहेत कुठे जायचं आणि कुठे नाही. मग लोक म्हणतात तुम्ही का जाता? म्हटलं नाही, हा माझा परिवार आहे. जिथे मी गेल्यामुळे माझ्या छोट्याशा माणसाला वाटतं त्याचा माझ्यावर अधिकार आहे, कारण मी असं म्हटलं आहे की नागपूर की जनता माझा परिवार आहे, मी नागपूरचा आणि जनता माझी आहे. त्यामुळे जो मत देईल ते पण माझे आहेत, म्हणजे देणार नाही ते पण. म्हणजे ताजबागचंही सौंदर्यीकरण केलं, दीक्षाभूमीचं आम्ही सौंदर्यीकरण केलं, बाबासाहेबांचं ते सगळं देवेंजींनी केलं, मी पण केलं. जात पात पंथ धर्म भाषा सेक्स याच्यावरती उठून काम केलं. आणि मी विश्वास देतो की जी मतं देतील त्यांचंही काम करेल, जे नाही देणार त्यांचं योग्य काम असेल तेही आमचा पक्ष करेल. त्याच्यात कुठेही राजकारण नाही.